फुटला फुटला ना. चल ठीक आहे. स्टार्ट जर्नी. यस, मालवण ट्रिप स्टार्टेड. आणि पहिलं मंदिर आहे वेतोबाचं. शिरोळाजवळ आरवली किनारपट्टीला असलेलं हे मंदिर श्री देव वेतोबा मंदिर. यांची पूजा एक भयंकर शक्तीऐवजी गावाचे दायव रक्षक म्हणून केली जाते. गर्भगृहात 9 फूट आणि 5 धातूंपासून बनवलेली आकर्षक सावळी मूर्ती आहे. भक्त केळीचे गड आणि खास बनवलेल्या मोठ्या चामड्याच्या चपलांचा अर्पण करून नवस करतात. स्थानिकांचा असा विश्वास आहे की वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी देव रात्री फिरत असतात. आणि ह्याची साक्ष म्हणजे त्या चपलांचे झिजले तळवे. ह्या अशा चपला तुम्हाला मंदिरात या कोपऱ्याला पाहायला मिळतात. हे आहे खास वैशिष्ट्य. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे पुढे पाहू शकता की ह्या आहेत चपला. पहा किती मोठ्या आहेत. आणि ॲक्च्युली या चपलांचे तळवे असे झिजले आहेत. त्याच्यामुळे आपण समजून येतं की खरंच देव रक्षक करते आहेत. श्रीदेव वेतोबाचे दर्शन करून झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत देवी सातेरी मंदिराला. हे मंदिर एक्झॅक्टली ऑपोजिट आहे श्रीदेव वेतोबाच्या. एक सुंदर आणि नैसर्गिक सुंदर मंदिर आहे. देवी सातेरीचं मंदिर तुम्ही पाहू शकता. असं छान पुरातन बांधकाम आहे मंदिराचं. आणि मंदिरात देवीचं एक सुंदर स्वरूप आहे काळ्या पाषाणातलं. आणि आजूबाजूचा परिसरही तितकाच आकर्षक आणि नयनरम्य आहे. रेडीचा गणपती. तर हे आहे मालवण ट्रिपमधलं तिसरं मंदिर. माझ्या बकेट लिस्टमधलं मोस्ट अवेटेड द प्लेस वेअर आय वॉन्टेड टू व्हिजिट दॅट इज रेडीचा गणपती. तर जेव्हा तुम्ही हे गणपतीची मूर्ती तुम्ही स्वतः बघाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल की ही माझ्या का बकेट लिस्टमध्ये होती आणि का मला इथे व्हिजिट करायचं होतं. मंदिरात शिरल्या जो देवाचा कानोसा मिळाला आहे त्याचं पूर्ण दर्शन घेण्यासाठी आम्ही गाभाऱ्यात चाललो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. तर माझी पहिली रिॲक्शन येत होती किती गोड गणपती आहे हा. आणि ह्या मंदिराच्या मूर्तीची खासियत अशी की ही द्विभुज मूर्ती आहे, म्हणजे 2 हातांची. ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता की ही मूर्ती कशी मिळाली होती. अजून एक देवस्थान रेडीमधलं ते म्हणजे रेडीच्या माऊलीचं मंदिर. हे मंदिर थोडं साऊथ इंडियन स्टाईल आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचा दरवाजा किती भव्य आहे. आणि हे आम्ही मंदिरात शिरलो आहोत. मंदिर किती भव्य आणि सुंदर दिसतंय. सो देवीच्या मूर्तीची खासियत असे की सत्याची देवी म्हणून मानली जाते. आता मंदिरात शिरून पाहू शकता हे देवीचं मूळ रूप आहे. अंगणाच्या बिल आलेलं आहे. घ्या ताई तुम्ही. चला पहिल्यांदा आली सारिका. तुम्ही किती आला? पहिल्यांदाच.
अंगणेवाडीच्या आईला भराडी देवीला. सो बेसिकली जी देवी आहे तिचं ती रूप आहे ती आहे पाषाणात आहे. म्हणजे मालवणातल्या बऱ्याचशा देवींचं रूप आम्ही बघितलं ते पाषाणातच आहे. आणि त्यावेळेला ना जेव्हा यात्रा असते किंवा सगळा मोठा उत्सव असतो त्यावेळेला ते म्हणजे देवीचं असं रूप आपण बोलतो ना असं देवी रूप असं मांडतात. अदरवाईज तुम्ही दर्शनाला आला तर डिसअपॉइंट होऊ नका, कारण पाषाण जे आहे तेच ॲक्च्युली देवीचं मूळ रूप आहे. बाकी सगळं ते सजावटीचं आहे, पण पाषाणातच खरी देवी आहे असं. मंदिरांच्या पुजाऱ्यांनी चांगल्या प्रकारे गारण वगैरे घालतात. नॉर्मल डेला जरी आला, जसं आम्ही आता मे महिन्यात तेवढं आलो आहे तरी देखील एक अर्ध्या तासाची लाईन लावायला लागतेच. पण दर्शन खूप चांगलं होतं आणि मस्त व्यवस्थित असं गारण वगैरे घालत जर तुम्ही ओटी घेऊन आलात. कलिंगडवाले कितीला कलिंगड? कलिंगडवाले जर इथे आलात तर ह्यांच्याकडनं कलिंगड घ्यायला विसरू नका. इथे मिसळ आलेली आहे, चांगली आहे. उसळ चांगली आहे. टाक ह्याच्यात, टाक ह्याच्यात, टाक बस. तशावर आजच्या मिसळचे स्पॉन्सर आमची मामी. धन्यवाद.